माझं नाव अजय आहे, वय 32 वर्ष। मी पुण्यात राहतो, एका आलिशान फ्लॅटमध्ये, माझी बायको स्वाती आणि आमच्या कामसीन मोलकरीण राधासोबत। स्वाती दिसायला सुंदर आहे, तिची गोरी त्वचा आणि कर्वी फिगर मला नेहमीच वेड लावतं। पण राधा, वय फक्त 20 वर्ष, तिची ती नाजूक कंबर, मोठे डोळे आणि मादक हसू माझ्या मनात एक वेगळीच आग लावायचं। ही मराठी सेक्स स्टोरी आहे त्या रात्रीची, जेव्हा मी स्वाती आणि राधा दोघींना एकत्र शोधलं आणि माझ्या आयुष्यातील सर्वात कामुक अनुभव अनुभवला। ही जुदाई की कहाणी तुम्हाला अंतर्वासना आणि भारतीय सेक्स स्टोरीजच्या मादक जगात घेऊन जाईल। राधा आमच्या घरी गेल्या 6 महिन्यांपासून काम करत होती। ती गावाहून आली होती आणि तिच्या साध्या पण सेक्सी दिसण्याने माझं लक्ष वेधलं होतं। ती नेहमी टाईट सलवार कुर्ता घालायची, ज्यामुळे तिची फिगर स्पष्ट दिसायची। स्वातीला राधा खूप आवडायची कारण ती कामात हुशार होती, पण मला राधाच्या त्या मादक हालचाली आणि लाजऱ्या हसण्याने वेड लागायचं। मी स्वातीला नेहमी रात्री प्रेम करायचो, पण माझ्या मनात राधाबद्दलही कामुक विचार। एकदा रात्री स्वाती आणि मी बेडवर होतो। ती माझ्या मिठीत होती आणि मी तिच्या गालावर चुंबन घेत होतो। अचानक ती हसत म्हणाली, अजय, तू राधाकडे का इतकं बघतोस? मी थक्क झालो, पण तिने डोळे मिचकावत पुढे सांगितलं, मला माहीत आहे, ती खूप हॉट आहे। तुला तिच्यासोबत मजा करायची ना? मी गप्प बसलो, पण स्वातीने माझा हात पकडला आणि म्हणाली, मला काही हरकत नाही, पण मलाही यात सामील व्हायचंय। माझ्या डोक्यात आनंदाचा स्फोट झाला। ही सेक्सी स्टोरी आता एका अनपेक्षित वळणावर आली होती। दुसऱ्या दिवशी रात्री स्वातीने राधाला घरी थांबायला सांगितलं। राधा थोडी गोंधळली, पण स्वातीने तिला शांतपणे समजावलं, राधा, तू आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहेस। आज रात्री आम्ही तुझ्यासोबत खास वेळ घालवू। राधा लाजली, पण ती थांबली। रात्री आम्ही तिघेही लिव्हिंग रूममध्ये बसलो। स्वातीने एक मादक ड्रेस घातला होता आणि राधा तिच्या नेहमीच्या सलवार कुर्त्यात होती, पण ती खूपच सेक्सी दिसत होती। ही मराठी सेक्स स्टोरी आता एका हॉट टप्प्यावर येत होती। रात्रीचा माहोल। स्वातीने वाईनचा ग्लास सर्वांना दिला। राधा थोडी संकोचली, पण स्वातीच्या आग्रहाखातर तिने घेतलं। काही वेळ गप्पा मारल्यानंतर स्वाती माझ्या जवळ आली आणि माझ्या ओठांवर चुंबन घेतलं। राधा लाजून खाली पाहत होती, पण स्वातीने तिचा हात पकडला आणि तिला आमच्या जवळ ओढलं। राधा, लाजू नको, आज रात्री आपण सगळे मिळून मजा करू, स्वाती म्हणाली। राधाच्या चेहऱ्यावर लाज आणि उत्सुकता यांचं मिश्रण होतं। ही जुदाई की कहाणी आता एका कामुक अनुभवात बदलत होती। मी राधाच्या जवळ गेलो आणि तिच्या गालावर हलकेच बोट फिरवलं। ती थरथरली, पण तिने मला थांबवलं नाही। स्वाती माझ्या मागे उभी होती आणि माझ्या खांद्यावर चुंबन घेत होती। मी राधाच्या ओठांवर हलकेच चुंबन घेतलं आणि ती लाजून माझ्या मिठीत आली। तिचे ओठ इतके मऊ होते की मी हरवून गेलो। स्वाती हसत म्हणाली, अजय, राधाला नीट प्रेम कर। मी राधाचा कुर्ता हलकेच वर केला आणि तिची नाजूक कंबर माझ्या समोर आली। ही मराठी सेक्स स्टोरी आता एका मादक क्षणात प्रवेश करत होती। स्वातीने तिचा ड्रेस काढला आणि ती फक्त लॉन्जरीमध्ये माझ्या समोर उभी राहिली। तिची गोरी त्वचा आणि परफेक्ट फिगर मला वेड लावत होती। तिने राधाला पकडलं आणि तिचा कुर्ता पूर्णपणे काढला। राधा आता फक्त सलवार आणि ब्रामध्ये होती। मी दोघींना बेडवर घेतलं आणि स्वातीच्या वक्षांवर चुंबन घेतलं, तर राधाच्या कमरेवर हात फिरवला। राधा आता लाज सोडून माझ्या प्रेमात सामील झाली होती। ही सेक्सी स्टोरी एका हॉट आणि अंतर्वासना भरलेल्या अनुभवात बदलत होती। राधाने माझी शर्ट काढली आणि माझ्या छातीवर चुंबन घ्यायला सुरुवात केली। तिची नाजूक बोटं माझ्या शरीरावर फिरत होती आणि माझ्या अंगात आग भडकली। स्वातीने राधाची सलवार काढली आणि ती आता फक्त लॉन्जरीमध्ये होती। मी राधाला बेडवर झोपवलं आणि तिच्या गळ्यावर, वक्षांवर चुंबन घेतलं। ती आनंदाने विव्हळत होती। स्वाती माझ्या मागे होती आणि माझ्या कानात कुजबुजत होती, अजय, राधाला तुझी खरी ताकद दाखव। ही मराठी सेक्स स्टोरी आता एका कामुक शिखरावर पोहोचली होती। दोघींचा खेळ। मी स्वाती आणि राधा दोघींना एकत्र जवळ घेतलं। स्वातीने माझ्या पॅन्टचे बटन काढलं आणि राधाने माझ्या शरीरावर हात फिरवला। मी दोघींच्या शरीरावर प्रेमाचा वर्षाव करत होतो। राधाची नाजूक त्वचा आणि स्वातीची मबंदी फिगर मला वेड लावत होती। मी राधाच्या ब्राचे हुक काढले आणि तिचे सुंदर वक्ष माझ्या समोर आले। मी तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला आणि ती माझ्या प्रत्येक स्पर्शाने थरथरत होती। स्वातीही माझ्या प्रेमात मग्न झाली होती। ही जुदाई की कहाणी एका अविस्मरणीय अनुभवात बदलत होती। रात्रीचे 2 वाजले होते, पण आमची आग काही शांत होत नव्हती। मी राधाला आणि स्वातीला एकत्र प्रेम करत होतो। राधाची मादक कणणे आणि स्वातीची उत्साहपूर्ण प्रतिक्रिया माझ्या कानात गुंजत होती। मी राधाला माझ्या मिठीत घेतलं आणि तिच्याशी एकरूप झालो। ती आनंदाने किंचाळली आणि स्वाती माझ्या पाठीवर चुंबन घेत होती। नंतर मी स्वातीला जवळ ओढलं आणि तिच्यासोबत प्रेमाचा खेळ खेळलो।
ही मराठी सेक्स स्टोरी एका हॉट आणि भारतीय सेक्स स्टोरीजच्या जगात घेऊन जाते. रात्रीचे 4 वाजले आणि आम्ही तिघेही थकून बेडवर पडलो. राधा माझ्या एका बाजूला आणि स्वाती दुसऱ्या बाजूला झोपली. स्वाती हसत म्हणाली, अजय, तू आम्हा दोघींना स्वर्ग दाखवला. राधा लाजून माझ्या मिठीत लपली आणि म्हणाली, दादा, तुम्ही खूप चांगले आहात. मी दोघींना जवळ घेतलं आणि एक समाधानाची भावना अनुभवली. आमचं बंधन. स्वाती आणि राधा माझ्या आयुष्यातील 2 खास व्यक्ती आहेत. आमचं नातं प्रेम आणि कामुकतेने भरलेलं आहे. समाजाला हे नातं मान्य नसेल, पण आम्हाला एकमेकांच्या सुखात आनंद मिळतो. ही मराठी सेक्स स्टोरी एका अनोख्या प्रेमाची आणि आनंदाची कहाणी आहे.